खरीप 2024 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कांदा पिकाची लागवड सुमारे 3,300 हेक्टरवरती झाली, परंतु विमा क्षेत्र जे होतं ते साधारणपणे 12,000 हेक्टरपेक्षा जास्त होतं. तर या विमा क्षेत्रामध्ये तफावत आढळल्यानंतर सुकाणी समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आपण त्या सर्वांचं व्हेरिफिकेशन केलं आणि 9,000 जे अर्ज 9,000 हेक्टर्स जे 18,000 पेक्षा जास्त अर्ज होते, ज्याच्यामध्ये एकतर ओव्हर इन्शुरन्स होता किंवा पीक नसताना विमा केलेला होता. तर अशा सर्व अर्ज आपण रद्द केले. शासनाकडे तशी शिफारस सुकाणू समितीने केली आणि शासनाने ती रद्द केली. त्यामुळे शासनाचा सुमारे 5.5 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू हा वाचलेला आहे. या निमित्तानं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छिते, येत्या फळपीक विम्याच्या दोन्ही सीझनमध्ये आंबिया बहार असेल, मृगबहार असेल किंवा पुढचा खरीप किंवा रब्बी असेल, या दोन्ही सीझनमध्ये आपण जे पीक लावलेलं आहे त्या पिकाचाच आपण विमा करावा आणि त्याच पद्धतीनं जितकं पीक जेवढ्या क्षेत्रावरती लावलेलं आहे तेवढ्याच क्षेत्रावरती त्याचा विमा काढावा. अन्यथा अशा बोगस प्रकारे विमा करणारे मग ते शेतकरी असो किंवा कुणी एजंट असो किंवा आपले CSC केंद्रवाले, तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे याची जाणीव ठेवावी आणि बोगस विमा क्षेत्र होणार नाही यासाठी सर्वांनी दक्ष राहावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.